मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली जाणार की नाही? मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारताना मुंबईच्या दिशेनं आजपासून 20 जानेवारी कूच केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच केला असलं तरी मुंबईतील आंदोलनाची जागा अजूनही निश्चित झालेली नाही. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडून वांद्रे, BKC आणि आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. 3 मैदानापैकी आझाद मैदानाची जागा आंदोलनासाठी निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी पोलीस परवानगीही मागण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली जाणार की नाही याकडे आता लक्ष आहे. आंतरवाली ते मुंबई जाणार आहेत म्हणून पायी, तर त्या संदर्भात आपण टप्पे मुक्कामाचे ठरवले नव्हते. मुक्काम नेमका कुठं मुक्कामाचं मार्ग कोणचा किंवा गाव कोणचं, तर या संदर्भात मार्ग आपला ठरलेला आहे. मार्ग आपला आंतरवालीपासून गेवराई, पाडळसिंगे, मादळमोई, माथुरी मार्गे, पाथर्डी या मार्गे आपण जाणार होतो. तर आता मुक्कामाचा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणं आवश्यक होतं, ते सांगणं गरजेचं आहे. आपण चालताना आपण असं ठरलं की आपण पहिल्या मुक्कामापर्यंत, म्हणजे निघाल्यापासून पहिला मुक्काम इथपर्यंत कसं जायचं, तर पहिले फक्त आपण कसं चालणार आहेत काय याच्यानंतर सांगतो. पण अगोदर आता टप्पे सांगतो की आपलं मुक्काम कुठं. आपण 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता आंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी आंतरवाली लिहायचे. आपण इथून सगळे आपले वाहने घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून आपण आंतरवालीहून सुरुवात करणार आहे. सकाळी 9 वाजता आपला सकाळी 9 वाजता निघणार. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम माथुरी तालुका शिरूर या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. पुन्हा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार. दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार आहे, गेवराई तालुका, आणि आपला संध्याकाळचा मुक्काम माथुरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी, आसपासचे शेकडो गावं जे तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार आहेत मुंबईला जाणाऱ्यांची करा.